हो शिक्षक, इकडे इकडे इकडे. कोण तू आणि आज कसा आलास? फाटकातून. फाटकातून गुरं सुद्धा येतात. हो पण फाटक उघड असलं तर मी उघडून आलोय. हा, गुरांमध्ये आणि माणसांमध्ये हा जसा फरक आहे ना तसा आणखीन एक फरक आहे. तो कोणता बुवा? गुरांना वाचता येत नाही, माणसानं येत. तू माणूसच आहेस ना? का? फाटकावरची पाटी नाही वाचलीस? नाही, मी ती पाहिलीच नाही. आम्ही ती पाटी लावले, ती काय फाटकाची शोभा वाढवायला लावले? सॉरी सॉरी. काय सारी काय सारी? तू कोण आहेस कोण आणि आलायस कोणाकडे? मी शंतनू माने, धनंजय मानेचा धाकटा भाऊ. कशावरून? कशावरून? आमचा जन्म एकाच आई बाबा पोटी झालाय, या पलीकडे मी काय सांगू शकतो. ठीक आहे ठीक आहे. तू इथे किती दिवस राहणार आहेस? माझं शिक्षण पूर्ण होईपर्यंत. म्हणजे त्याच्याच खोलीत? अर्थात. अर्थात काय? मला ते चालणार नाही. अहो पण परवडणार सुद्धा नाही आणि सहन सुद्धा होणार नाही. मी तुझ्या भावाशीच बोलेन. तू इथेच उभा राहा. अहो पण धनंजय दादा आहे तरी का खोलीत? तो गेलाय दूध आणायला. मरतय गेला. हो बुवा, काय झालं? अल्सरचा त्रास आहे. अल्सर. पोचव का तुम्हाला? कुठे पोचवताय? मशनात? नाही नाही, घरी घरी घरी. नको, दुधाचे 2 घोट पोटात गेले की बरं वाटेल. केवढी मोठी लाईन आहे. बाटली मिळेपर्यंत अर्धा तास तरी लागेल. तेवढ्यात काही माझं काय काय काळजी करू नका, काळजी करू नका. ही भरलेली बाटली तुम्ही घ्या आणि रिकामी बाटली मला द्या. आम्ही लाईनीत उभा राहतो. काय काळजी करू नका, मी रिकाम टेकडा आहे. काय काळजी करू नका. कशाला उगाच तुम्हाला त्रास? नाही त्रास नाही, संकोच नका. घ्या घ्या. तुमचे उपकार कसे मानावे तेच मला कळत नाहीये. कसले उपकार? आता थोडं बरं वाटलं. आता तुम्ही लाईनीत उभे राहा. हो पैसे पैसे राहिले काय? अरे शंतनू, तू कधी आलास? हे काय आत्ताच आलो. चला आज चल. ये दादा, या बंगल्याचा मालक 1 नंबरचा खडूस आहे. खडूस? हळू बोल. दरवाजाला कान असतात आणि इकडच्या दरवाजाला डोळे पण आहेत. धनंजय माने, इकडे या या. समोर या, समोर या. हे बघा. ओ हो 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 मालक, या या या. लभ्य लाभ, अलभ्य लाभ. हे बघा, मी इथे अशासाठी आलो होतो. तुम्ही कशासाठी जरी आला असलात तरी तुमचे चरण या खोलीला लागले. काय कमी महत्वाची गोष्ट? हे बघा, मी सकाळी सकाळी तुमचं दर्शन घडलं की माझा सगळा दिवस आनंदात जातो. आणि इतका मला असं म्हणायचं आहे की ते तुम्ही खुशाल म्हणा. हो पण चहा घेणार काय? गरीब भाडेकरूचा गोड चहा. मी गोड काय खात पित नाही हो. मला डायबिटीस आहे. बिन साखरेचा करतो. बिन साखरे. हे बघा, हा जो तुमचा भाऊ इथे येऊन राहिलेला आहे ना, त्याचं दरमहा 35 रुपये भाडं तुम्हाला जास्त द्यावं लागेल. ही खोली मी फक्त तुम्हाला एकट्याला दिलेली होती. ते बघता येईल. बघता येईल का? अरे हो. काय काय झालं? कालपासून मी तुम्हाला सांगेन सांगेन म्हणतो, सारखा विसरतोय मी. कशाबद्दल? डायबिटीस बद्दल. फार त्रास होतो तुम्हाला सांगतो. मला फार त्रास. डायबिटीस वर एक रामबाण औषध आहे. काय सांगताय? काय कम्प्लीट क्युअर? काय सांगताय? काय इस्रायल मध्ये? इस्रायल मध्ये? मग मला काय उपयोग? माझा एक मित्र चाललाय ना इस्रायलला. धनंजय राव, तुमच्या मित्राला सांगाल माझ्यासाठी औषध आणायला. तुम्ही माझ्यासाठी औषध आणलं ना, फार फार उपकार होतील माझ्यावर. उपकाराची कसली भाषा करताय तुम्ही? तुमच्यासाठी काय वाटेल ते करायला मी तयार आहे. पण एक अडचण आहे. कसली? नाही अडचण म्हणजे तशी काही विशेष नाही आहे, पण आहे ना. काय त्या औषधाला 50 रुपये पडतील. हो मग मी दिले ते. तुमच्यासाठी काय वाटेल ते करायला मी तयार आहे. पण सध्या काय माझं पाकिट अशक्त आहे. दिले तुम्ही नाही? काय करताय तुम्ही? काय काळजी करताय तुम्ही? एवढं माझ्यासाठी करताय. हे घ्या, मी देतो तुम्हाला 50 रुपये. घ्या. हे काय? तुमच्या डोळ्यात पाणी? तुमच्यासाठी एका मामूली औषधाला मी 50 रुपये खर्च करू शकत नाही. काय झालं? धिक्कार असो माझा. अहो जाऊ द्या. तुम्ही काय एवढं मनावर घेताय? पण 50 रुपये मी देऊ शकत नाही. ठीक आहे, पण 50 रुपये ठीक आहे. नाही पण त्या औषधाचं मात्र विसरू नका. काही काळजी करू नका तुम्ही. चहा घेणार? नको नको, आता एकदम औषधच घेतो. काय नाही पण ते विसरू नका मात्र. वा वा वा. अहो ऐकलं का? यांनी माझ्यासाठी 50 रुपयाचं रामबाण औषध शोधून काढलेलं. दादा तू बाकी ग्रेट आहेस.
अरे या लोकांशी असंच वागावं लागतं, हा. नाही तर आपली या जगात काही धडगत नाही, कळलं? बरं, राहू दे. तू पुस्तकं कपडे सगळं आणलंस बरोबर? सगळे आणलेत. हा? हा. बरं, तुला आई बाबांचा फोटो आणायला सांगितलं हा, होतं? बघ आणलाय की. आणलास? हा. हो. देणं करून ठेवलं नाहीस ना कुठं? अजिबात नाही. हा. काळजीच नको. ते एक बरं केलंस, नाही तर माझे वांदे करून ठेवशील. अरे दादा, हा. मला घर आवडताना एक गंमत सापडली रे. हा? हा नुसता झाडांचा फोटो कोणाचा? हा फोटो सापडला नेमका हो. तुला? अरे याचा फोटोग्राफर बाकी ग्रेटच होता. काय झालं काय? फोटो काढताना शिंकला, त्यामुळे धडच फक्त राहिली आणि मुंडकी गायब. अरे पण ती काय आहेत कोण? हे बघ सांग तुला, हा. आहे ना, हा सुधीर, हा. हा? हा मी, हा. हा? आणि हा परशा. हा, असं. दोघी काय करतात रे हल्ली, बरे आहेत ना? अरे परशा तमाशा कॉन्ट्रॅक्टराकडे बाजार मास्तर आहे. सुधीर गाण्याचे कार्यक्रम मिळवण्यासाठी धडपड करत असतो, पण ऐकलंय की दोघही एकत्र असतात. खायला सुधीर प्रोग्राम मात्र आपला झकास झाला. अरे झकास. पण परशा, हं? असं कार्यक्रम करत इथे कुजायचं का आपण? आता नशिबानं जर ठरवलं असेल आपल्याला इथं कुजत ठेवायचं, तर आपण काय करणार? आता हेच बघ ना, इतकं चांगलं लोकनाट्य लिहिलंय तरी सुद्धा बाजार मास्तर म्हणून त्या चबुरावाकडे शिव्या खात राहावं लागतं ना मला. अरे माझं तरी दुसरं काय आहे? माझा काका गाण्याच्या बाबतीत एकदम औरंगजेब आहे. रोज मला शिवांचा खुराक देतो. उद्या शरम नावाची गोष्ट आहे का रे तुझ्यापाशी? नाही काका, काय आहे की मला काल रात्री थोडासा उशीर झाला. मूर्खा, गेले 8-10 दिवस रात्री 2-2, 3-3, 4-4 वाजता येतोय. काल तर आलाच नाहीस. नाही आलो. अरे मी काय तुला पोसायचा मगता घेतलाय काय? नाही थोडल्या भावाचा मुलगा म्हणून मी तुला सांभाळला ना. नाही हा? नाही म्हणजे हो हो. अरे एवढा मोठा खोडा झालास, दमडी तरी मिळवायची तुला अक्कल आहे का? या घरातल्या चुलीतलं एक तरी लाकूड तुझं आहे का? नाही. तुला एसएससी केल्यावर टायपिंग शिक म्हणून तुझ्या कानी कपाळे ओरडलो की नाही? ओरडलात? पोस्टाच्या बाहेर पेटी घेऊन बैस, लोकांची पत्र मनी ऑर्डर लिहून दे म्हणून कोकणलो की नाही? कोकणलात? अरे मग काय नाही केलंस हे? त्याचं काय काका की तसली कामं मला आवडत नाही. चुप! मला आवडत नाही मग काय? हमाल लोकांच्या सत्यनारायणाच्या पूजेत गायला नाचायला आवडतं? आपल्या घराण्यात गेल्या 42 पिढ्यात गाणं ऐकायला सुद्धा कोणी गेलेलं नाही. त्यात माझा काय अपराध आहे? तोंड वर करून बोलू नकोस. या पुढे मला तुला पोचणं अशक्य आहे. माझी ताकद सहन शक्ती संपली. पण काका काय आहे की- बोलायचं नाही, जग तुला मोकळं आहे. नाही जग तर मोकळं म्हणजे या घरातलं तुझं सामान बांधायचं आणि चालायला लागायचं. हो काका, पण मी जायचं कुठे? बास्टात जा, नाही तर गावोगावी नाचगाणं कर. हो काका, पण माझ्याजवळ पैसे नाही येतो. भीक माग, उसने माग, काय वाटेल ते कर, पण माझ्या पुढे आधी काय कर. या घरात तुला आता चहाचाच घोट नाही, पण पाण्याचा घोट सुद्धा मिळायचा नाही. कमळे 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 अरे अरे आबा, तुझ्या आबाला मार गोळी. काय? म्हणजे तशी खरी नाही ग, त्याचा विचार डोक्यातनं काढून टाक. हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. काय ते? मी लिवलेलं लोकनाट्य. तू? येस, तुझ्या बाला जाऊन सांग हा परशा तर नुसता बाजार मस्त राहिलेला नाही. मी लिवलेले लोकनाट्य त्याला नेऊन दाखव आणि म्हणावं अख्ख्या जन्मात असं लोकनाट्य वाचलं नसशील. ते सांगते नंतर. आधी चहा घे आबा याच्या आत. तुला आधीच येळ झालाय म्हणून बोंबलतो तुझ्या अगं, नावानं. बोंबलू दे. असं किती दिवस बोंबलणार आहे त्यो? कमळे. याला कमळे, छान बघू. राम राम मालक. राम राम. वर्षा, तू आता कामाला आलास होय? अरे कामावर यायची ही वेळ झाली होय रे. आज मी तुम्हाला एक धक्का देणार आहे मालक. अरे धक्क्याच्या, खरं तर तुला अगोदर धक्का मारून बाहेर काढायला पाहिजे. का, का, अरे का? बाजार मास्तर म्हणून नेमला तुला, हो ना. तर उन्हा दिसा लागल्यानंतर बाजाराला निघालास होय रे. अरे काय तुझ्या जीवाला लाज आबरू शरम? त्याचं काय झालं मालक? रात्री झोपायला उशीर झाला म्हणून उठायला लेट झाला, लेट झाला म्हणून उशीर झाला. थांब, तुला पगारालाच लेट करतो. कधी वेळेवर हा? दिलाय? अब मी तुम्हाला एक असा धक्का देणार आहे की मी एक लोकनाट्य लिहिलंय. हे कमळे, अगोदर ह्याच्या हातात बाजारात जायला पिशव्या ठेव बघू. नाही आपण, मी एक लोकनाट्य लिहिलंय. आणि हे बघ काय काय आणायचं त्याची यादी बी ह्याच्या हातात ठेव बघू. ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही एकदा नजरेखाली घालून आणि हे घ्या. बघ, येताना छापखान्यात हँडबिल आणि तिकिटाचा गठ्ठा आणायला विसरू नका. ते मी आणतोच हो, पण जरा प्लीज एकदा लक्ष घालून वाचा ना. हा प्लीज प्लीज प्लीज. त्याचं काय? कमळे, तुम्ही- अजी. हे अगोदर खोलीत घाल बघू. सुकाळीच्या देवानं माणसाला हात दिल्यात तसं हाताला काम बी नेमून दिल्यात. तुझ्या हाताला काम नेमून दिलंय फक्त पिशव्या उचलायचं. अहो, पण- अरे पायताना न कधी पाव दुखावायची हाव धरून ये. जा मुकड्यानं बाजाराला. मी ते- हे बघ, हे 15 रुपये बाजाराला, 10 रुपये तिकिटाचं गठ्ठा आणायची हमाली, आणि हे 8 रुपये तुझ्या 2 वेळच्या जेवणाचा भत्ता. आता थोबाड न उचकटता कामाला लाग बघू. कमळे, छान बघू. ए परशा, अरे सुधीर, कुठे चाललास? वधू परीक्षेला वाटतं? नशिबाची परीक्षा बघायला. म्हणजे काकांनी घराबाहेर काढलं. तुझा काका इतका निष्ठुर असं वाटलं नव्हतं जाऊ दे रे. ना. पण आता चाललायस कुठे? पण धनंजयकडे जातोय पुण्याला. हा? पाहू तिथे नोकरी बिकरी मिळते का ते. मिळेल असं वाटतं तुला? बघूया प्रयत्न करून त्याच्या ओळखीने काय जमते का. अरे पण पैसे तरी आहेत का? काय जेमते भाड्यापुरते. कुणास का काय?
उपाशी पोटी पुण्यापर्यंत जाणार? इलाज नाही त्याला. त्याच्यावर माझ्याकडे इलाज आहे. हे घे पैसे, उपयोगी येतील तुला. अरे पण तुझी तरी अशी काय श्रीमंती वाहून चालली आहे? हे माझ्याकडे आहेत रे पैसे, आणि माझ्या काय मी इथून तिकडून मिळवीन. या पैशाची खरी गरज तुला जास्त आहे. वर्षा, बस, जास्त बोलायचं नाही. तुझा जम बसला की कळव मला. धनंजयला सांग मी विचारले म्हणून. सांगशील ना? सेल्समॅन वेळेवर येत नाही तर काढून का नाही टाकत? बाई, सकाळी 9:30च्या वेळ देतात नाही, मला जरा आम्हाला काही ते उद्योग नाही, मी काय म्हणतो? तक्रार करायला हवी. मला जरा आदत- बसा तुम्ही. अहो मी सेल्समन आहे इकडचा, मला आत तरी जाऊ द्या. ते बाजूला कमाल आहे. त्या बायका म्हणजे खरोखर काय 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 तुम्हाला वेळेवर येता येत नाही. नाही त्याचं काय वहिनी साहेब, समजा स्वयंपाक करताना अचानक गॅस संपला, काय झालं? संपला तर स्वयंपाकाला उशीर होतो की नाही? त्याचा इथे काय संबंध आहे? आमचंही तसंच आहे. समजा सायकल अचानक पंक्चर झाली, काय झाली? पंक्चर झाली तर उशीर होतोच की नाही? जाऊ द्या, काय पाहिजे तुम्हाला बोला. चांगला सेंट दाखवा. वाईट वस्तू आम्ही ठेवतच नाहीये. आय लव्ह यू. व्हॉट नॉनसेन्स. सेंटचं नाव आहे, सेंटचं नाव आहे. मस्त सेंट आहे बघा. नाक झाकून डोळे झाकून घेऊन टाका. अंगाचं साबण द्या. कुठल्या नटीचा पाहिजे? नदीचा नको, चांगला द्या. म्हणे काय आहे? काय रे? हे बघ मला इथे कामाची धांदल आहे. उगाच माझ्या मागे तुझी कटकट नको, समजला? तुम्हाला मॅडमचा संदेश आहे. अरे मॅडमचा काय देते संदेश? मॅडम काय संदेश आहे? तुम्हाला ताबडतोब भेटायला बोलवलंय. हा संदेश हा. आहे? उलट सरळ दम दिला म्हणून सांग की. हे बघ त्याने जाऊन सांग मी तर बायकांच्या वेड्यात अडकलोय, आता मला वेळ नाही, मी नंतर येऊन भेटतो. आत्तातला काम टाकून बोलायलाय. चला लवकर. काय झोतोय तू? आमची हे इंगळ्या इकडे काय रे? यानं जरा सनलाईट सनलाईट जाऊ दे. मॅडम तुम्ही मला बोलवलं? बायकांचा वेढा उठला, सरळ बोलता येत नाही. कोणाला? हा मला येतं ना. काय ते सहज गमतीनं. आज पुन्हा तुम्ही लेट आलात. आजची ही तुमची 6वी खेप. सातवी खेप. वर तोंड करून बोलता आणखी. नाही खरं ते बोललो ना मी. काय आज मी वेळेवर आला नाहीत. होतो वेळेवर येणारच होतो, पण त्याची काय गंमत झाली. अहो, घरातून वेळेवरच निघालो, पण वाटेत सायकलच पंक्चर झाली. हो, गेल्याच महिन्यात नवीन ट्यूब टाकून घेतली होती, पण हल्लीच्या ट्यूबचं काय खरं नाही. हो अहो, तुम्हाला सांगतो इंग्रजांच्या काळात ज्या ट्यूब्स मिळायच्या ना त्या कात्रीने कापल्या तरी. माने तुमचं सायकल पुराण बंद करा. करतो. तुमचा हा बेशिस्तपणा मला अजिबात आवडत नाही. गिऱ्हाईकांना वाट बघायला लावणं गैर आहे. नाही गैर. हे पहा, तुमची सायकल पंक्चर होत असेल तर तुम्ही बसनी येत जा. पण बस सुद्धा पंक्चर होते, कधी कधी होते ना पंक्चर. मिस्टर माने, तुम्ही तुमच्या कामाला जा. यापेक्षा अधिक मी काही एक बोलू शकत नाही. हे बघा मला बेशिस्तपणा अजिबात आवडत नाही. गिरायकांना धक्का देणं गैर आहे. मिस्टर पांडू तुम्ही कामाला जा, मी अधिक काही बोलू शकत नाही. ओ चला बाहेर 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 बाहेर. काय परवानगी वगैरे विचारायची काय पद्धत आहे का? एक मिनिट. काय काय काय? हा विश्वासराव सरपोतदारांचाच बंगला ना? हा. हे पहा माळीबुवा. मी माळीभाऊ नाही, मग? मीच विश्वासराव सरपोतदार. हो का? हा. माफ करा. ठीक आहे पण काय? धनंजय माने इथेच राहतात ना? तू कोण? तुझा त्याचा काय संबंध? अहो मी त्याला कोल्हापूरून भेटायला आलोय, तो माझा मित्र आहे. तुझ्यासारख्या भामट्यांना मी बरोबर ओळखतो. तू वाटेल त्या थापा मारू नकोस. अरे काय थापा काय? अहो हे बघा तो आला. ए धनंजय इकडे इकडे. हे बघ काय म्हणतात, मी थापा मारतो म्हणून. हा काय म्हणतो बघ. कोण तू? हं? अरे मी सुधीर. त्याला मी तुला ओळखत नाही. अरे काय असं काय म्हणतो, ओळखत नाही? अरे तू केवढा बदललास रे. आपण कोल्हापुरात केवढे दोस्त. चल शेंड्या लावू नको उगाच. बदमाश. एक मिनिट. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही मला नीट पत्ता सांगा, मी तुम्हाला तिकडे नेऊन पोहोचवतो. चला 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 अरे, चला, निघा निघा निघा. बघितलंस, हे असे भामटे घरात शिरतात. तुम्ही असताना काय? घरात हो, मग चोऱ्या करून निघून जातात. आता बघा म्हणजे झालं. मला माळी म्हणाला. माळी म्हणाला? हो, तुमच्या तोंडावर तुम्हाला माळी म्हणाला? पुरे. हा ये अरे अरे काय चाललंय? काय चाललंय? काय तो आत इकडे सुद्धा तू इकडे उठलं. अरे नोकरी शोधायला. म्हणजे काय? अरे म्हणजे माझ्या काकाने मला घराबाहेर काढलं आणि मला वाटलं की तुझ्याकडेच येऊन राहावं, तुझ्याकडे राहायला जागा आहे. मालकाला बघितलंस ना? अरे हो रे, पण मी आता काय करू, कारण पुण्यात माझा तूच एक मित्र आहेस आणि मी आता कोणाकडे जाऊन राहायचं? बरं ठीक आहे, तू इकडे राहा. हं. पण एक लक्षात ठेव, काय? तू त्या दरवाजाने यायचं नाहीस. मग? तुझा येण्या जाण्याचा दरवाजा म्हणजे खिडकी.